बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी। बांधकाम कामगारांना आता निवृत्ती वेतन योजना लागू झालेली आहे। कोणत्या प्रकारे योजना लागू झाली आणि कोणाकोणाला लाभ मिळणार आहे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, आमच्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन बटन दाबा। तर इथं पाहू शकता स्क्रीनवर गव्हर्नमेंट स्कीम महायुती सरकारचं बांधकाम कामगारांसाठी मोठं पाऊल, दरवर्षी मिळणार 12,000 रुपये। तर मित्रांनो, आता महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना आता दरवर्षी 12,000 रुपये मिळणार आहेत। इथं सविस्तर माहिती पाहू शकता स्क्रीनवरती आपण। महायुती सरकारने महिलांना लाडकी बहीण योजनेतून दरमहा 1500 रुपये देत असते। या योजनेपाठोपाठ बांधकाम कामगारांसाठी महायुती सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे। वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना आता निवृत्ती वेतन मिळणार आहे। या योजनेअंतर्गत दरवर्षी 12,000 रुपये निवृत्ती वेतन बांधकाम कामगारांना मिळणार आहे। याबद्दल कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी विधानसभेत घोषणा केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला स्वतः मंजुरी दिली आहे। तर या मित्रांनो, जे आमचे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी या बांधकाम कामगार योजनेच्या निवृत्ती वेतन योजनेला मुख्यमंत्रीने मंजुरी दिली आहे। महाराष्ट्र शासनाने आज कामगार कल्याण आणि प्रशासकीय प्रक्रियांच्या सुलभीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध डिजिटल पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र बांधकाम कामगार व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सेस्ट पोर्टलचे तसेच कामगार विभागाच्या बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट सिस्टमचे परीक्षणासाठी डिजिटल सुविधाचे अनावरण करण्यात आले। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात ज्या लाभार्थ्यांनी ज्या लेबरनी आपला रजिस्ट्रेशन केलं आहे अशा बांधकाम कामगारांना, अशा लेबरना आता बांधकाम कामगार पेन्शन योजना लागू झाली आहे। आता ही योजना कधीपासून लागू होणार आहे, कोण याच्यासाठी पात्र असेल, सर्व माहिती आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। कारण अजून GR आलेला नाही। जसं GR येईल त्याची सविस्तर माहिती आपण आपल्यापर्यंत पोहोचू। कामगार पेन्शन योजनेस तत्व मंजुरी। यावेळी 60 वर्षे पूर्ण झालेल्या बांधकाम कामगारांसाठी प्रस्तावित पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती देण्यात आली। मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योजनेस तत्व मंजुरी दिली आहे। लवकरच त्यासाठी सविस्तर SOP तयार करण्याचे निर्देश विभागाला दिले आहेत। याबाबत निवेदक आकाश फुंडकर यांनी दोन्ही सभागृहात दिले होते। या योजनेत दरवर्षी 12,000 रुपये निवृत्ती वेतन बांधकाम कामगारांना मिळणार आहे। कामगार कायद्यात सुधारणा। मुख्यमंत्री फडणवीस यांनी मथाळी कायद्यात आणि खाजगी सुरक्षा रक्षकाच्या कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणा महत्त्वपूर्ण ठरल्या असून या काळानुरूप गरजेच्या होत्या असं मत व्यक्त केले। तसेच कामगार विभागाने 100 दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले। या उपक्रमात महाराष्ट्रातील कामगार कल्याण योजनेमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली असून डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने कामगारांना अधिक सोयी सुविधा पुरविण्याच्या दिशेने कामगार विभागाचे प्रयत्न सुरू आहेत, असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी म्हटले आहे। पेन्शन योजना लागू असते। पेन्शन योजनेच्या अनुसरून बांधकाम कामगारांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे। आता महायुती सरकारनं आता बांधकाम कामगारांना 12,000 रुपये वार्षिक निवृत्ती वेतन देण्याची जे स्कीम आहे, जी योजना आहे ते चालू केलेली आहे। मित्रांनो, आता बांधकाम कामगारांना दरवर्षी ज्यांचे 60 वर्षे पूर्ण झाले आहेत अशा बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन योजना लागू झाली आहे। आता ही योजना कधीपासून लागू होणार आणि कोणाला याचा लाभ मिळणार, मागच्या जे रिटायरमेंटचे जे 60 वर्षे पूर्ण झालेले बांधकाम कामगार आहेत त्यांना मिळणार की नाही, की आता 2025 मध्ये ज्यांचे 60 वर्षे पूर्ण झाली आहेत, ज्यांचा लेबर कार्ड सक्रिय होता अशा कामगारांना ही योजना मिळणार का, याचा सवाल लई आपल्या सगळे बांधकाम कामगारांना पडला आहे। तर मित्रांनो, जसं GR याचं येईल, GRच्या माध्यमातून आपण सर्व माहिती तुम्हाला सविस्तर सांगण्यात येईल। काय आहे याचं प्रोसिजर, काय कसं कोणाला मिळणार, प्रक्रिया काय असणार, त्याची सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया। ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा। माहिती चांगली वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि मित्रांमध्ये शेअर जरूर करा।